नमस्कार, माझं नाव प्रसाद सिरशीकर. मी सेवा सहयोग फाउंडेशनच्या कार्यकर्ता जोडणी विभागामध्ये काम करतो. समुत्कर्ष संचलित जे वेगवेगळे उपक्रम अभ्यासिकेमधून वस्तीमध्ये चालतात, आज दिवाळी अंकाच्या निमित्ताने आपण एका छान ताईंबरोबर बोलणार आहोत. तर मी परिचय करून देतो योगिताजी आपटे यांचा. नमस्कार. योगिताजी आपटे MSW ज्याला सामाजिक अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या अशा ताई आहेत आणि 1995 पासून वेगवेगळ्या सामाजिक कार्यामध्ये कार्यरत आहेत. यामध्ये कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक छळ आणि त्याचबरोबर पर्सिस्टंट फाउंडेशन या अंतर्गत CSR हा जो सामाजिक उत्तरदायित्व विभाग आहे याच्या त्या प्रमुख म्हणून पर्सिस्टंट कंपनीमध्ये काम पाहतात. आज आपण त्यांच्याबरोबर मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. तर मी योगिताताईंचं पुनश्च स्वागत करतो. तर योगिताताई, आज अनेक वस्तीतल्या मुलांना, पालकांना आणि कार्यकर्त्यांना छान मेजवानी मिळणारे तुमच्या जीवन प्रवासातून. तर तुमचं आत्ताचं कार्य काय हे तर आपण जाणून घेणारच आहोत, पण आपण थोडंसं मागं जाऊया, म्हणजे अगदी तुमच्या बालपणापासून. तर मला तुमच्या बालपणीच्या काय आठवणी आहेत त्याबद्दल थोडक्यात सांगता. मी पुण्याची आहे. माझं लहानपण सगळं पेठेमध्ये गेलेलं आहे. आम्ही तिघी बहिणी आहोत. वाड्यामध्ये लहानपण गेलं सगळं. आजी आजोबा, आई बाबा, काका मामा मावशी, आत्या असे सगळेजण अत्यंत नियमितपणे घरी येणं जाणं असं असतं. आणि आम्ही तिघी बहिणी होतो, पण माझे आजोबा हे त्या काळी शिक्षक होते. महर्षी कर्व्यांच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करायचे. आणि त्यामुळे जर का माझं लहानपण हा विचार केला तर त्यावेळेला घरात 3 मुली असणं, 3ही मुलीच असणं, याच्यासाठी म्हणून कधीतरी आमच्या नातेवाईकांच्याकडनं आईला बाबांना असं काहीतरी गमतीत का होईना पण बोललेलं ऐकू यायचं. पण माझ्या आजी आजोबांनी, दोन्हीकडच्या आजी आजोबांनी कधीही ते आम्हाला कुठल्याही प्रकारे जाणवू नाही दिलं. आमची जशी आम्हाला जसं जोपासलं गेलं, आम्हाला जसं वाढवलं गेलं, त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही कोणाही पेक्षा कमी आहोत ही जाणीव आम्हाला कधीच मिळाली नाही. आणि मे बी आज त्याचाच परिणाम म्हणून आज जे काही आम्ही मिळवू शकलेलो आहोत ते त्यामुळे मिळवू शकलेलो आहोत. लहानपणी खूप मस्ती केली, खूप दंगा केला, आईबाबांचा मार पण खूप खाल्ला. आणि शाळेत अभ्यासात काही खूप हुशार आणि खूप चांगल्या नंबरनी पास होणारी मुलगी अशी वगैरे मी अजिबात नव्हते. ॲव्हरेज 50-60 अशा धर्तीत मला नेहमी मार्क मिळालेले आहेत. 10वीची परीक्षा मात्र जेव्हा दिली तेव्हा अशी जाणीव झाली की नाही, आपला आपण अभ्यास करायचा असतो. आपल्याला पुढे जर का काही करायचं असेल तर अभ्यासाव्यतिरिक्त पर्याय नाही. म्हणजे आपल्यासाठी कोणी काही असं वाढून ठेवलेलं नाही आहे की ज्याच्या जोरावर आपण मोठे होऊ शकणार आहोत. आपलं शिक्षण आणि आपलं व्यक्तिमत्व ह्या 2च गोष्टी आहेत की ज्या आपल्याला साथ देतील. आणि मग त्याच्यानंतर परत नाही मागे वळून पाहिलं. त्याच्यानंतर जे काही करत गेले त्या सगळ्याच गोष्टींमध्ये घरच्यांची पण खूप साथ मिळाली आणि मला जी आवड होती ते मी करत गेले. त्यामुळे जे करतीये त्याचा नेहमी आनंदच वाटत गेला. त्यामुळे लहानपणच्या खूप छान आठवणी आहेत. आणि जसं म्हणलं तसं की मारपण खाल्ला, पण तो चांगल्या गोष्टींसाठी खाल्लाय. आणि आज ते आठवल्यानंतर असं वाटतं की हां, बरं होतं आपल्याला आपल्या आईवडिलांनी योग्य वेळेला योग्य जागेवर आणलं आणि त्याच्यामुळेच आपण पुढे जाऊ शकतो. खूप छान. या टक्क्यांना तुम्ही सांगून मला मुलाखत घ्यायला अजून सोपं केलं. त्यामुळे आपल्या सर्व मुलांना भरपूर छान अजून पुढील प्रवास उलगडणार आहे, मी आत्ताच सांगतो. तुम्ही मगाशी गमती जमती सांगितल्यात, तर आपल्याला 2 सुट्ट्या असायच्या शाळांमध्ये, एक मोठी दिवाळीची सुट्टी आणि एक उन्हाळ्याची सुट्टी. तर उन्हाळ्याची रखरख थोडीशी बाजूला ठेवू, तर दिवाळीच्या सुट्टीची काय धमाल असायची, मजा असायची, असं थोडंसं सांगा ना आम्हाला. दिवाळीच्या सुट्टीत जसं मी म्हणलं, मी वाड्यात राहायचो, त्याच्यामुळे किल्ला करणं हे खूप मोठी गंमत असायची. दरवर्षी किल्ला करायचो, दरवर्षी खेळणी आणायचो, दरवर्षी फटाके पण उडवायचो. पण त्याच्यामध्ये ठरलेलं असायचं की किती मिळणार.
आणि मग ते जेवढे मिळतील तेवढे 4 दिवस पुरवायचे आणि आपल्या ज्या कोणी मैत्रिणी आहेत त्या मैत्रिणींच्या बरोबर 4ही दिवस फटाके उडवायचे असायचे. त्यामुळे मग त्याचं नियोजन करायला लागायचं की पहिल्याच दिवशी सगळं उडवून मोकळं झालं तर नाही चालायचं. मग भाऊबीजेपर्यंत ते फटाके कसे उडवायचे. बरं समजा आपली भावंड आली तर त्यांच्या बरोबर पण ते शेअर करायला लागायचं. मग तेव्हा असं म्हणून नाही चालायचं की नाही नाही बाबांनी माझ्यासाठी आणले मी नाही देणार. किंवा त्यावेळेची आर्थिक परिस्थिती पण काही इतकी उत्तम नव्हती की आम्ही जे म्हणू ते आम्ही जे मागू ते आम्हाला मिळत होतं, अशातली परिस्थिती नव्हती. पण त्या परिस्थितीची जाणीव आईबाबांनी खूप काय म्हणूया नकळतपणे करून दिली की ही म्हणजे अशी जाणीव अशी नाही करून दिली की आपल्याकडे काही नाही मग आपण कसं करणार, असं त्याच्यामध्ये कधी हताशपणा पण नव्हता. पण असंही नव्हतं की काहीही केलं तरी चालेल. त्यामुळे त्या परिस्थितीच्या जाणीवेने खूप गोष्टी शिकवल्या आणि त्याच्यातनं जास्त मला असं वाटतं उभारी आली की हा आज मी ही गोष्ट घेऊ शकत नाहीये, ठीक आहे आज नाही घेऊ शकणार पण मी मोठी झाल्यावर तर मी नक्की घेऊ शकेन, असं माझ्या मते ते त्यावेळेला समजलं असेल नसेल माहिती नाही. पण आज जेव्हा मागे वळून बघते आणि हे जे माझ्यात आलंय की नाही नाही हे आपण मिळवलं पाहिजे हे आपल्याला जमलं पाहिजे तर ते कुठून आलं असं जेव्हा शोधते तर तेव्हा मला असं वाटतं की ते माझ्या लहानपणात न आलं की नकळतपणे हे जे संस्कार घडत गेले की नाही आज नाही मिळालंय पण उद्या नक्की मिळेल, हा जो विचार दिला गेला त्याच्यातनं ते आलं. आणि फराळाचे पदार्थ आई घरी करायची. आजच्यासारखं काही ते विकतचं बाहेरून जाऊन आणणं नव्हतं. पण त्या सगळ्या ह्याच्यात मी कधीही भाग घेतला नाही. तिने खूप मला रागावून सारखं कधीतरी काहीतरी गोष्टी तुला यायला पाहिजेत असं म्हणून काय थोडंफार मी शिकले असेल पण फार नाही रमले मी स्वयंपाकघरात. पण फार रमले नाही पण स्वतःला आणि माझ्या बरोबर आता जे माझं कुटुंब आहे त्यांना उपाशी नक्की मारत नाही एवढं नक्की शिकले. त्यामुळे नाही दोन्ही गोष्टी आल्या पाहिजेत. म्हणजे बाहेरही तुम्हाला तेवढ्याच आत्मविश्वासाने वावरता आलं पाहिजे, घरातली गोष्टी पण तेवढ्याच आत्मविश्वासाने आणि निगुतीने करता आल्या पाहिजेत. तर ती उधळमाधळ करू नये, साठवून ठेवावं ह्या गोष्टी ज्या आहेत प्लॅनिंग जे आहे ते मी शिकले तिथून. म्हणजे जसं मी म्हणलं की खूप होतं असं नाही घरामध्ये, तर तेव्हा ऑलरेडी घरामध्ये थोड्याफार गोष्टी असतानाच आई असं सांगून टाकायची की नाही सगळं संपलंय. मग संपलंय म्हणलंय तरी देखील पुढचे 8-15 दिवस चालायचे कसे हे कोडं तेव्हा नव्हतं उलगडलं. आज जेव्हा माझा संसार मी चालवते तेव्हा जेव्हा मी सांगते की संपलंय तेव्हा मला ते आठवतं की हां ते संपलंय असं संपलेलं असायचं. त्यामुळे आपल्या आईवडिलांच्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या आपल्याला शक्यता आता लक्षात येत नाही वयामुळे कधी लहानपणी त्यावेळेला तेवढ्या लक्षात नाही आल्या पण त्या शिकवून मात्र नक्कीच जातात. खूप एकदम मार्मिक पद्धतीने सांगितलं. कारण का आपल्या देशामध्ये प्रत्येक सण हे संस्कार देणारे काहीतरी शिकवण घेणारे आहेत. तुमच्या दिवाळीच्या आठवणी या मला माझ्या दिवाळीच्या आठवणीला घेऊन गेल्या. मी समजू शकतो 80-90चं ते दशक असेल ज्यावेळेस तुम्ही 10वी पास झाला आणि त्यावेळेशी ती दिवाळी ही एक वेगळीच मेजवानी होती तुमच्यासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी. मोती साबण हा वर्षात एकदाच यायचा. तर तो काळ होता मोती साबण एकदा यायचा. आणि मला आठवतं की त्यानंतर मग तुम्ही महाविद्यालयामध्ये गेला असाल तर ते किशोरवयीन जे वय होतं त्यावेळेसचा काळ, तर त्या सगळ्या महाविद्यालयीन प्रवासाबद्दल आम्हाला सांगता. जसं मी म्हणलं तसं की 10वीतून 11वीत गेल्यानंतर पुढे काय शिकायचं याची आत्ताच्या मुलांना जेवढी स्पष्टता असते की नाही मला काय हॉटेल मॅनेजमेंट करायचं आहे, मला सायन्सला जायचं आहे, मला आर्ट्सला जायचं आहे, मला कॉमर्सला जायचं आहे आणि पुढे जाऊन हे करायचं आहे, तेवढी स्पष्टता मला 10वीत असताना नव्हती. पण मला हे माहिती होतं ब्रॉड आपण म्हणून ना ढोबळमानाने काय करायचं आहे तर हे माहिती होतं. जसं मी म्हणलं की माझे आजोबा शिक्षक होते तर एक मला ती खूप म्हणजे ते खूप मोठं इन्स्पिरेशन आहे माझ्या आयुष्यातलं. तर मला असं वाटायचं की नाही आपण त्यांच्यासारखं शिक्षक होता आलं पाहिजे आपल्याला. त्यामुळे तो एक माझ्या मनात विचार होता. दुसरं थोडं सामाजिक कामाकडे ओढ होती कारण मी 10वीत असताना शाखेमध्ये जात होते वर्षभर आणि तेव्हापासून तो प्रवास सुरू झाला आणि मग काहीतरी केलं पाहिजे हा विचार आला. मग ते केलं पाहिजे हे समजत होतं पण त्याच्यासाठी काहीतरी शास्त्रशुद्ध पद्धतीने केलं पाहिजे, त्याचं काहीतरी शिक्षण आपल्याला मिळालं पाहिजे. केवळ मला वाटतंय म्हणून मी केलं ह्यानी
खरोखरच समोरच्याला मदत होते का नाही होत, का आपण काहीतरी नुकसानच करून येतो आहोत याचा काहीच अंदाज नव्हता. त्यामुळे त्याचं काहीतरी शिक्षण मिळालं तर ते आपण एक बघूया. आणि तिसरी गोष्ट जी माझ्या मनात होती ती होती की आपण पोलीस होऊया. अशा या 3 गोष्टी मनामध्ये होत्या. आणि म्हणून मग मी आर्ट्सला ॲडमिशन घेतली. त्यावेळेला ॲडमिशन घेणं काही फारसं कठीण नव्हतं. 10वीची मार्कलिस्ट घेऊन SP कॉलेजमध्ये गेले होते. SP कॉलेजमध्ये काउंटरला उभी राहिले, फी भरली. मला आठवतं 850 रुपये फी होती फक्त माझी, जी आता माझ्या मुलीची मी हजारोंमध्ये भरती आहे. त्यावेळेला मला 850 रुपये फक्त फी भरायला लागली होती. आणि कॉलेज सुरू झालं होतं. कॉलेजमध्ये गेल्यानंतर शाळेमध्ये असल्यापासूनच थोडा दंगेखोर प्रवृत्ती होती. त्यामुळे कॉलेजमध्ये गेल्यानंतर अजून काही वेगळं करायला मिळेल अशी अपेक्षा होती. आणि झालंही तसंच. कॉलेजमध्ये गेल्यानंतर विषय निवडायची मुभा असते तुम्हाला, कुठले विषय घ्या. तर त्याच्यामध्ये असं होतं की जर का तुम्ही PT हा विषय निवडला तर तुम्हाला अभ्यासाचा एक विषय कमी, म्हणून मग मी PT हा विषय निवडला. मग तो निवडल्यानंतर असं लक्षात आलं की काय तिथे जाऊन जी शाळेत करत होतो तेच करायचंय. मग नको, मग ते नाही आपल्याला करायचं. मग ते नाही करायचं तर मग दुसरा विषय कुठला आहे, तर मग NSS होते. तर NSS म्हणजे की शाळा कॉलेजाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बरोबरीने काही सामाजिक काम उभं केलं जातं. तर मग त्याचा भाग होऊया असं वाटलं. आणि मग त्याचा भाग जी झाले ती मग पूर्णच्या पूर्ण 5 वर्ष म्हणजे 11वी ते माझं ग्रॅज्युएशन पूर्ण होईपर्यंत NSSचा पूर्ण भाग होते. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेतला. म्हणजे मला आठवतं पुण्याच्या कोंढवा हॉस्पिटलमध्ये जाऊन एखादा रंगारंग कार्यक्रम सादर करणं, म्हणजे लावणी म्हणणं, त्याच्यावर नाच करणं, इथपासून ते त्यांच्याबरोबर वृक्षारोपण करणं, सफाई अभियान राबवणं, प्रौढ साक्षरता वर्ग घेणं, असे वेगवेगळे उपक्रम केले. ह्याच सामाजिक कामांच्या बरोबर कॉलेजमध्ये असताना खूप मजा मस्ती पण केली. लेक्चर बुडवून सिंहगडावर फिरायला जाणे. SP कॉलेज होतं त्यामुळे अल्का टॉकीज जवळ होतं म्हणून पिक्चर बघायला जाणे कॉलेजला न बसता. एक मात्र होतं की जे विषय आवडायचे त्या विषयाचं मात्र एकही तास बुडवला नाही. मग त्या विषयाला असं असायचं की वर्ग इतका भरलेला असायचा की बसायला जागा नसायची. तर उभं राहून आम्ही लेक्चर ऐकायचो पण ते बुडवायचो नाही. जो विषय आवडायचा नाही त्या विषयाला मात्र गेलो नाही. आणि हे सगळं करत असताना एक भान होतं की आपल्याला नक्की काय करायचं. त्यामुळे जर पिक्चर पाहिला, सिंहगडावर फिरायला गेलो, कॉलेजमध्ये बसलो नाही, आज शाळेत कॉलेजमध्ये बरोबर नेलेला डबा खाल्ला नाही, तसाच्या तसा परत नेला, तर काय मी आज कॉलेजमध्ये केलं हे घरी गेल्यानंतर आईला जशाच्या तशा पद्धतीने मी सांगत होते. त्याच्यामुळे मी काहीही करत असताना, ॲब्सोल्युटली काहीही करत असताना माझ्या मनात कधीही भीती नव्हती, कधीही शंका नव्हती की ह्याचं जर का काही झालं, माझ्यावर याचे काही परिणाम झाले तो काय होईल, मी कुठे जाऊ, असं मला कधीही मनात शंका आली नाही. कारण मी काय करते हे माझ्या घरी माहिती आहे. उद्या समजात जरी माझ्यावर काही प्रसंग ओढवला तरी देखील मला कोणीही हा प्रश्न विचारणार नाहीये की तू करत काय होतीस तिथे. कारण मी काल जे केलं त्याचंच काहीतरी मी उद्या पुढे करणार आहे. त्यामुळे ते माझ्या घरी माहिती असल्यामुळे माझ्या मनात ही शंका कधीही आली नाही की आपण नक्की काय करतो. मला आठवतं मी एकदाच फक्त आईला न सांगता सिंहगडावर गेले होते आणि ते सुद्धा 2 व्हीलरवर गेले होते. आईने सांगितलं होतं जायचंय तर जा, पण 2 व्हीलरवर नको जाऊ, बसनी जा, पावसाळ्याचे दिवस आहेत, धडपडा. तर मी म्हणलं तर नाही, बरं म्हणलं तिला, म्हणलं हो ठीक आहे. आणि मग नंतर जाताना 2 व्हीलरचा ॲक्सिडेंट झाला आणि आम्ही पडलो आणि खूप प्रचंड लागलं होतं मला. पुढचे 3 महिने मला नीट चालता येत नव्हतं, इतकी धडपडले होते. त्यामुळे माझा तो विश्वास अजून दृढ झाला की ते एकदा मी फक्त घरी सांगितलं नाही, ते सुद्धा पार्शल, की कुठे जातीये हे माहिती होतं, कशी जातीये हे फक्त सांगितलं नव्हतं. त्यांनी सुद्धा जर का मला हे असं काहीतरी भोगायला लागलंय तर इथून पुढे आजपर्यंतच्या माझ्या आयुष्यात अशी कुठलीही गोष्ट नाहीये की जी मी माझ्या कुटुंबापासून लपवली, की मी करतीये पण मी सांगितलं नाही, असं नाही केले. महाविद्यालयातली सगळी मज्जा पण तुम्ही अनुभवली, त्याचबरोबर रोज तुमच्या लक्षात होतं की मला पुढे जाऊन काय करायचंय. आणि मला असं वाटतं की एका चांगल्या कार्याची जी बीजे आहेत ती नॅशनल सर्व्हिस स्कीम NSS मध्ये तुमच्यामध्ये रुजली गेली. आणि मला असं वाटतं की त्यातूनच तुम्ही एक नवीन वाट पुढे आपल्या कामासाठी, आयुष्याचं एक काम म्हणून
निवडली, तर त्या MSW मास्टर ऑफ सोशल वर्क या अभ्यासक्रमाबद्दल आणि त्यानंतरच्या कार्याबद्दल थोडासा प्रकाश टाक. नक्कीच. मी म्हटलं तसं NSS करत होते आणि 5वं वर्ष होतं जेव्हा कॉलेजचं आमच्या, तर तेव्हा NSSचे जे वेगवेगळे कॅम्प्स असायचे त्या कॅम्पमध्ये एकदा एक सोशल वर्कर आल्या होत्या, त्यावेळेस ससूनमध्ये काम करायच्या, आणि तेव्हा त्यांनी येऊन त्यांच्या कामाचं स्वरूप सांगितलं होतं. आणि तेव्हा आम्ही त्यांना विचारलं होतं की तुम्ही काय शिक्षण घेतलं म्हणून तुम्ही आज हे काम करू शकता आहात. तर तेव्हा त्यांनी MSW कोर्सची माहिती दिली होती. आणि तेव्हा पुण्यामध्ये फक्त कर्वे इन्स्टिट्यूटला होतं सोशल वर्क आणि मुंबईला. तर मुंबईला जाणं शक्य नव्हतं, त्यामुळे मग पुण्यामध्ये करायचं असं ठरलं. आणि मग पुण्यामध्ये त्यांची आत्ता जसं एंट्रन्स एक्झाम ही खूप कॉमन गोष्ट आहे, तशी त्यावेळेला ती नव्हती. एंट्रन्स एक्झाम म्हणलं की नक्की काय प्रश्न विचारतील, मग त्याची आपण तयारी काय केली पाहिजे याची एक थोडीशी भीती, कारण माहिती नव्हती त्यामुळे होती. तर त्यावेळेस MSW करत असताना करायचं जेव्हा ठरवलं होतं तेव्हा तिथे 4 स्पेशलायझेशन होते. प्रत्येक स्पेशलायझेशनला 20च मुलं घेतली जातात असं म्हणून साधारण 80च्या आसपासच. आणि जेव्हा मी फॉर्म सबमिट करायला म्हणून गेलो होतो तेव्हा तर तिथे काही 100 मुलं दिसली होती की जी महाराष्ट्रभरातून आली होती. आणि मग असं असताना आपल्याला संधी किती मिळेल ही एक शंका होतीच. पण फक्त NSS मुळे झालेला जो फायदा होता तो असा होता की एक वेगवेगळ्या कॅम्प्सला आम्ही जायचो, त्यामुळे भारतभरातल्या वेगवेगळ्या लोकांची म्हणजे एक संधी अशी मला NSS मुळे मिळाली होती की RD रिपब्लिक डे परेडला NSSचा एक ट्रूप असतो. तर तेव्हा भारतातनं सगळ्या राज्यांमधनं 4 ते 5 असे रिप्रेझेंटेटिव्ह निवडले जातात आणि महिनाभर एकत्र राहायची संधी मिळते तुम्हाला. आणि 26 जानेवारीला तुम्हाला चालता येतं. तर तो महिना जो होता, ज्या महिन्याभरात आम्हाला खूप उपक्रम झाले आणि त्याच्यामुळे काय झालं होतं की नक्की देशभरात काय चाललंय, लोक विचार कशी करतात, संस्कृती काय असते आणि आपली मतं आपण कशी मांडावी. तिथे काय कुठली परीक्षा नव्हती किंवा कोणाला काही प्रूव्ह करून दाखवायचं नव्हतं. मी महाराष्ट्रातनं आली आणि महाराष्ट्रात काय चालतं हे मला सांगायचं होतं. बरं, तिथे इतर कोणीच नव्हतं महाराष्ट्रातलं, त्यामुळे आम्ही 4 जण म्हणून तेच प्रमाण. त्यामुळे तो एक जो कॉन्फिडन्स मिळाला होता आम्हाला आणि जबाबदारीची जाणीव की आपण सांगणार त्याच्यावरनं लोक जज करणार आहेत. कारण त्यावेळेस आजच्यासारखं काही सोशल मीडिया इतकं नव्हतं, नाहीच्या बरोबरच होतं. त्यामुळे आपण आपल्यावर ही जबाबदारी आहे की आपण ज्या राज्याला रिप्रेझेंट करतो आहोत त्याची एक चांगली प्रतिमा समोर गेली पाहिजे. त्यामुळे तो कॉन्फिडन्स आला होता जो एंट्रन्स एक्झामला कामी आला, कारण तिथे ग्रुप डिस्कशन होतं. आणि मग तिथे काय करायचं तर मग फॅमिली अँड चाइल्ड वेलफेअर हे स्पेशलायझेशन घेतलं, कारण मेडिकल अँड सायकॅट्रिक मेडिकल याच्यातलं आपल्याला फारसं काही रुची नाही असं म्हणून मग तो विषय निवडला गेला. फर्स्ट इयर जेनरिक होतं, सेकंड इयरला स्पेशलायझेशन करायचं होतं. आणि माझ्या नशिबाने माझ्या कॉलेजमध्ये मला सगळेच्या सगळे प्रोफेसर्स हे इतके त्यांच्या क्षेत्रातली हुशार आणि गुणी माणसं होती की त्यांनी त्यांच्या पदरी काही न ठेवता आम्हाला भरभरून शिकवलं. म्हणजे आम्ही एक वेळ शिकायला कमी पडलो असू आणि ते शिकत असताना त्यांनी सातत्याने त्यांच्या वागणुकीतनं एक जी सारखी शिकवण देत होते ती ही एक होती की तुम्ही हे जे शिक्षण घेताय हा तुम्हाला मिळालेला एक परवाना आहे की तुम्ही आता जेव्हा बाहेर पडाल तेव्हा तुम्ही शिकायला लायक आहात. वेगवेगळ्या गोष्टी जो समाज तुम्हाला शिकवणार आहे त्या शिकण्याची लायकी तुमची तयार झालेली आहे. तुम्ही आता अशा कुठल्याही परिस्थितीत किंवा तुमच्या स्वतःमध्ये अशी क्षमता अजून नाही की तुम्ही जग बदलून टाकाल. कारण आम्ही ऍडमिशन घेतली तेव्हा आम्हाला प्रत्येकाला होतं की आता आपण सोशल वर्कर होणार म्हणजे आपण जग बदलून टाकणार, असं जो काही एक फिनॉमिनन होता आमच्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये तो या 2 वर्षामध्ये त्यांनी थोडा कमी करायचा प्रयत्न केला की हो बदल निश्चित घडणार, कारण बदल हा स्थायी भाव आहे याच्यावर विश्वास ठेवा, पण तो घडवून आणण्याची अजून तुमची ताकद नाही, ती ताकद मिळवण्याची पहिल्या पायरीवर आत्ताशी पोचलाय. तर ही जाणीव आमच्या प्रोफेसर्सनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने करून दिली आणि बहुतेक त्याच याचा परिणाम असावा की अजूनही जे संपर्कात येणारा जो कोणी व्यक्ती असेल, संस्था असेल
कुठल्या गावात जाऊन तिथून प्रत्येक ठिकाणाहून आपण काय देतोय ह्याच्यापेक्षा आपल्याला काय मिळत आहे ही वृत्ती मे बी त्याच्यामुळेच तयार झाली असावी. त्यामुळे त्या 2 वर्षामध्ये पण फील्डवर, स्टडी टूर, रिसर्च पेपर असं मज्जा, फुल टाईम कॉलेज होतं. जेव्हा इतर जण पार्ट टाइम कॉलेज करत होते तेव्हा आम्हाला सकाळी 9 ते 5 शाळा असल्यासारखं कॉलेज असायचं. साडी नेसायला आणि ती वागवायला MSW मुळे शिकले, कारण तिथे कंपल्सरी होतं की आठवड्यातनं 2 दिवस तुम्ही जिथे फील्डवर्क कराल तिथे तुम्ही साडी नेसूनच गेलं पाहिजे. आणि आम्हाला गंमत वाटायची त्याची की आमची सुपरवायझर मात्र जीन्स घालून यायची, पण आम्ही मात्र साडी नेसून जायचंय. पण ठीक आहे, तोही एक बहुतेक शिक्षणाचाच भाग असावा आमचा, की जेणेकरून आम्हाला हे भान देण्याचा त्यांचा प्रयत्न होता की तुमची वेशभूषा ही पण तुम्ही कुठे जाताय, तुम्ही काय लेवलला जाताय. म्हणजे मी एक विद्यार्थी म्हणून जात होते तिथे, तर लोक माझ्याकडे कशी बघतील, मी काय प्रकारच्या सर्व्हिसेस देईन, माझ्यावर थोडी जबाबदारीची जाणीव मला व्हावी, या सगळ्यासाठी पण माझ्या वेशभूषेचा उपयोग केला गेला असावा. या सर्व महाविद्यालयाच्या प्रवासामध्ये बऱ्याच जणांकडून आपण ऐकतच असतो, पण आज तुमच्या अनुभवातून नक्की कळालं की पुस्तकातला अभ्यासक्रम या व्यतिरिक्त जे ज्या कार्यामधून मला अनुभव मिळतो, मग NCC असेल, NSS असेल, आणि आजच्या जमान्यामध्ये सेवा सहयोगमध्ये खूप कॉलेजमधली मुलं अभ्यासक्रमाव्यतिरिक्त शिकण्यासाठी इंटर्नशिप करायला येतात, व्हॉलेंटिअरिंग करायला येतात, आणि त्यांच्यामध्ये फरक जाणवतो आत्मविश्वासामधला, एखादी गोष्ट मांडण्याचा. आणि मी नक्की समजू शकतो, कारण का मी पण NCC मधून जे कार्य केलं त्यामध्ये माझ्या पुढच्या आयुष्यामध्ये त्याचा मला खूप उपयोग झाला. सो छान. आपण आता बालपण बघितलं, त्यानंतर कॉलेजची मज्जा, धमाल, आणि आता शिक्षण पूर्ण झालं, तर आता जी काही नोकरी आणि पुढे आयुष्यासाठी जे काम करायचंय तर त्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगता. MSW झाल्यानंतर सगळ्यांनाच आता नोकरी मिळणार की नाही इथपासून असायचं. मग कुठे मिळणार, मग आपण शोधायची कशी. तर त्यावेळेला जिथे मी आधी इंटर्नशिप म्हणूया केली होती किंवा ज्यांच्याबरोबर आधी फील्डवर्क करत होते, त्याच एका संस्थेने सांगितलं की तुम्ही परत या इथे करायला. तर तेव्हा त्याचा खूप आनंद झाला होता की आपण विद्यार्थी म्हणून काम करत होतो आणि त्यांनी आपल्याला परत बोलवलं, ही आपल्या कामाची पावती आहे असं म्हणून गेले होते तिथे. पण तिथे फार काळ मन रमलं नाही, कारण मग नंतर लक्षात आलं की विद्यार्थी म्हणून काम करत असतानाची संस्था आणि एका संस्थेचा आपण भाग म्हणून काम करत असणाऱ्याची संस्था, या 2 गोष्टींमध्ये फरक आहे. आणि मग तो फरक जाचायला लागला आणि मग असं लक्षात आलं की नाही, आपण इथे रमू नाही शकणार. आणि रमू नाही शकणार याचं कारण होतं की कामाची पद्धत जी होती ती फारशी भावणारी नव्हती. म्हणून मग दुसऱ्या एका संस्थेत फॉर्च्युनेटली लगेचच नोकरी करता आली, जॉब मिळाला. आणि मग तिथे मात्र जवळजवळ 5.5-6 वर्ष काम केलं. आणि तिथे काम करत असताना वस्ती पातळीवर काम केलं, ज्याच्यामध्ये महिला, मुलं, त्यांचे गट, आरोग्य याच्याविषयी काम करणं. आणि मग ते काम मोठं करत असतानाच पुण्याच्या बाहेर अजून ते काम कसं वाढवता येईल याच्यासाठी मग चिपळूण, सांगली, धुळे, औरंगाबाद या वेगवेगळ्या ठिकाणी याच स्वरूपाचं काम पुढे कसं नेता येईल याच्यासाठी म्हणून काम करता आलं. मग हे सगळं काम करत असताना असं वाटत होतं की महिलांच्या प्रश्नांवर काम केलं पाहिजे. कारण जेव्हा वस्ती पातळीवर काम करत होते तेव्हा असं लक्षात आलं होतं की महिलांच्या बरोबर काम करत असताना जर का त्या घरातल्या एका महिलेला आपण ताकद दिली तर घरातल्या बऱ्याच गोष्टींवर आपण परिणाम करू शकतो. जसं आपण म्हणतो की एक मुलगी शिकली तर अख्खं कुटुंब शिकतं, तसंच आहे की घरातल्या एका महिलेला ताकद दिली तर खूप गोष्टी आहेत घरातल्या की किंवा खूप असे आयाम आहेत की ज्याच्यावर आपल्याला काम करता येऊ शकतं एका कुटुंबाबरोबर. म्हणून मग नंतर कौटुंबिक हिंसाचारावर काम करणाऱ्या एका संस्थेबरोबर तिथे 10 वर्ष काम केलं. कारण एक तर तो विषय मनापासनं मनाच्या फार जवळ होता. पुणे पोलिसांच्या बरोबर ती संस्था काम करायची, ती एक आतली सुप्त इच्छा होती पोलीस व्हायची.
ती पण कुठेतरी पूर्ण होती असं वाटत होतं की नाही, आपण त्या सिस्टमचा भाग होऊन का होईना आपण काम करू शकतो आहोत. आणि त्यामध्ये खूप शिकायला मिळालं की आपण आपल्याला जे आयुष्य मिळालेलं आहे तर आपण किती नशीबवान आहोत. तर त्यावेळेस काम करत असताना मला माझ्या बरोबरचे एक सिनियर पोलीस ऑफिसर होते. त्यांनी सांगितलेली एक गोष्ट मला कायम आठवते. ते म्हणतात की तू फार नशीबवान आहेस, कारण तुला एकाच आयुष्याची सगळ्यात जास्त काळी बाजू काय असू शकते ती तू बघतेस आणि त्याच्यावर तू काम करतेस, पण मग मात्र परत जाताना तू सगळ्यात समृद्ध बाजूला म्हणजे तुझ्या घरी तू परत जातेस. त्यामुळे तुला काम करण्याची ताकद जी मिळती आहे ती तुझ्या घरातनं मिळती आहे आणि ते कायम सांभाळ, कारण नाही तर मग ह्या सगळ्यावर काम नाही करता येणार. त्यामुळे अशा अनेक प्रसंगांना की जिथे स्वतःची म्हणजे मुली सांगायच्या की नाही आमच्या आईवडिलांनीच आम्हाला इथपर्यंत आणून पोचवलेलं आहे, लैंगिक अत्याचाराच्या केसेस असतील त्याच्यामध्ये आहे. आणि अशाच वेळेला मी परत जात होते अशा एका वातावरणात की जिथे माझी खूप काळजी घेतली जात होती, मला रिस्पेक्ट दिला जात होता. त्यामुळे ते एक 10 वर्ष काम केलं. आणि हे सगळं काम करत असताना मग असं लक्षात आलं की आपण हे सगळं जे काम करतो आहोत तर ह्या सगळ्याला फंडिंग पैसा जो लागतो त्या देणाऱ्या ज्या वेगवेगळ्या कंपनीज आहेत तिथे काम करणारी जी माणसं आहेत त्यांना या प्रकारच्या प्रश्नांची हवी तितकी जाणीव नाही. आणि त्या लोकांना जर का ती जाणीव असती तर शक्यता आहे आपण आता जे काम करतो आहोत त्याच्याकडे एक अजून जास्त पैसा मिळवला जाऊ शकेल किंवा अजून जास्त परिणामकारकरित्या ते काम करता येईल. म्हणजे प्रत्येक वेळेस पैसाच गरजेचा असतो असं नाही, तर कधी कधी तो माणूस पण गरजेचा असतो. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की सेवा सहयोगमध्ये खूप व्हॉलेंटियर्स येतात काम करायला, तर तो प्रत्येक व्हॉलेंटियर काही पैसा घेऊन येत नाही, तो त्याचा स्किलसेट घेऊन येतो. तर अशा वेळेला अशा कामांमध्ये जर का स्किलसेट उतरला गेला असा आणि तो उतरवण्यासाठी जर का आपण काही काम करू शकलो तर असं म्हणून मग कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम करायचं ठरवलं. आणि मग पहिल्यांदी टाटा मोटर्समध्ये काम केलं एक 5 वर्ष आणि आता पर्सिस्टंटमध्ये काम करते. आज पुण्यातली नामवंत माहिती तंत्रज्ञानामधली एक कंपनी म्हणून पर्सिस्टंटची ओळख आहे. आणि आज त्या पर्सिस्टंटमध्ये एका महत्त्वाच्या जबाबदारीच्या पदावर आपण काम करत असताना नेमकं आपलं कामाचं स्वरूप काय आहे, आपण काय करता काम, असं जर विचारलं तर काय सांगाल आपण? असं आहे की कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एका कंपनीची सामाजिक बांधिलकी असं आपण त्याच्याकडे म्हणूया. आता तर कायद्याने पण त्याच्यावर बंधन आणलेलं आहे की प्रत्येक कंपनीला हे बंधनकारक आहे की ते नक्की काय काम करतात, कुठे काम करतात, त्याच्यावर किती पैसा खर्च करतात, हे सगळं पण त्यांनी सांगणं खूप गरजेचं आहे. तर ही सगळी कामं करत असताना आता पर्सिस्टंट म्हणून आम्ही भारतभरात 5 ठिकाणी काम करतो. आणि ते काम करत असताना वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या बरोबर आमचा संपर्क येतो. तर त्या सामाजिक संस्थांच्या बरोबर असलेले काय म्हणूया आपण प्रकल्पानिहाय असलेले संबंध ते एक बघणं, प्रकल्पाची नियोजन, त्याची आखणी आणि त्याचं प्रत्यक्ष अंमलबजावणी या सगळ्या गोष्टी बघणं. आणि अंमलबजावणी होत असताना असं नसतं की प्रत्येक प्रोजेक्ट हा ठरवलेल्या साच्यानुसारच घडत जाईल पुढे. मग ते जेव्हा घडत असतं त्यावेळेला प्रत्येक टप्प्यावर त्याची देखरेख करणं की जे ठरवलं होतं ते तसंच घडतं आहे ना, तसं घडत नसेल तर का तसं घडत नाहीये आणि मग त्याच्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करायला लागतील. किंवा आता जसं आपण बघूया की आता कोविड ची परिस्थिती निर्माण झाली, तर जेव्हा आम्ही आता काम करतो आहोत वेगवेगळ्या आरोग्याशी निगडीत असलेल्या संस्थांच्या बरोबर, तर तेव्हा काम करत असताना मग त्यांना आता कोविडशी रिलेटेड काय काय सपोर्टची गरज आहे हे सगळं बघणं आणि त्या दृष्टीने काम करणं हा एक भाग झाला जो कामाशी निगडीत आहे. दुसरा आहे जो डॉक्युमेंटेशन, म्हणजे आपण हे जे काही सगळं काम करतो आहोत ह्या सगळ्याची नोंदणी ठेवणं. आणि ती नोंदणी 2 प्रकारची असते. एक जे कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतात त्यांच्यासाठीची, 2 जे कंपनीमध्ये काम करणारी लोक आहेत त्यांच्यासाठीची, आणि तिसरं सरकार दरबारी याची नोंद होत असते. म्हणजे जेव्हा कंपनी असं म्हणते की आम्ही 2% आमच्या प्रॉफिटमधला पैसा खर्च केला
तर तो अशाच ठिकाणी खर्च केलात ना की ज्या ठिकाणी तो गरजेचा होता, का अशा ठिकाणी केलात की ज्याच्यामधनं तुमच्या व्यवसायाला फायदा होणार. तर ह्याची तपासणी होत असते आणि त्याच्यावरनं तुमची मानांकनं ठरत असतात. त्याच्यामुळे ह्या अशा विविध स्तरांवरचं काम एक विभाग प्रमुख म्हणून करायला लागतं. मला तुमच्या बरोबरचे अनेक उपक्रम आठवतात की सेवाभाव जागृत व्हावा परसिस्टंट कंपनीमधल्या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये, आणि ज्या कर्मचाऱ्यांमध्ये पहिल्यापासून सामाजिक कार्यामध्ये काहीतरी करायची इच्छा आहे त्यांना अजून जोडून घेणं, यासाठी मी तुम्हाला खूप जवळून काम करताना पाहिलंय. आणि कोरोनाच्या या संक्रमणाच्या काळामध्ये तुम्ही लक्ष देऊन जे नाभिक समाजासाठी सलून किट, जे सलून सुरक्षा किट जे ग्राहकांसाठी कारागीरसाठी दिलं, त्याचबरोबर पोलीस कर्मचाऱ्यांसाठी जे वेपोरायझर मशीन दिले, त्यांचे मास्क, त्यांची विल्हेवाट व्यवस्थित लावावी यासाठी जे मास्क डिस्पोजल मशीन्स दिले, तर ते मला एकदम आत्ता आठवलं. आणि ते कार्य लोकांपर्यंत पोहोचल्याने समाजाला त्याचा किती उपयोग होतो, ज्याला आपण असं म्हणतो की आज सामाजिक कार्यामध्ये आपण निर्माण करू शकतो, सेवा देऊ शकतो आणि संघर्षातून काही प्रश्न सोडवू शकतो. तर या सगळ्यामध्ये आज परसिस्टंट फाउंडेशनमधून तुम्हाला काम करताना आम्ही पाहिलंय. तर योगिताताईंना आवर्जून भेटून आपण त्यांच्याकडून अनुभव तर घेऊच शकतो, पण आपण जाणून घेऊ की या सगळ्यामधून त्यांच्या घरातील सदस्यांकडून त्यांना काय प्रेरणा मिळते, कोण आहेत त्यांच्या घरामध्ये आत्ता सदस्य. तर आम्हाला योगिताताई सांगताल की घरात तुमच्या कोण कोण आहे? आता मी, माझे मिस्टर आणि माझी मुलगी असे आम्ही 3 जण एकत्र राहतो. आणि बाकी ज्याला आपण म्हणू मोठं कुटुंब म्हणजे माझ्या बहिणी आहेत 2 पुण्यातच, माझे दीर आहेत कोकणामध्ये, माझे काका आहेत, माझी आई आहे. आणि असं आमचं म्हणजे जरी आम्ही राहत वेगवेगळे असलो तरी आमच्या एकमेकांचे असलेले नातेसंबंध खूप घट्ट आहेत. माझ्या कामाच्या विषयी जर का बोलायचं झालं तर माझी मुलगी जेव्हा लहान होती तेव्हा तिला फारसं आईचं काम आवडायचं नाही, कारण तेव्हा असं व्हायचं की माझं काम हे खूप काळ बाहेर राहणारं किंवा त्याच्यामध्ये माझा वेळ, मानसिक वेळ माझा हा खूप माझ्या कामात जायचा. आणि त्यामुळे कधीतरी असं व्हायचं की तिच्याकडे दुर्लक्ष व्हायचं. पण जसजशी ती मोठी होत गेली आणि आज जेव्हा मी तिच्याकडे बघते तेव्हा तिला तिच्या आईच्या कामाचा खूप प्रचंड अभिमान आहे. आणि माझी स्ट्रेंथ आहे ती माझी मुलगी. माझ्या मिस्टरांनी काम करत असताना मला कधीही अमुक एक गोष्ट तू करू नकोस किंवा तू हे का करतेस असे प्रश्न मला कधीही विचारले नाहीत. माझ्या प्रत्येक कामामध्ये माझ्याबरोबर राहिले. आणि माझी अत्यंत काय म्हणूया भली दांडगी आणि प्रचंड मोठी सपोर्ट सिस्टीम आहे ती सगळ्याच साथीची. मी जे ही ह्या नोकऱ्या बदलल्या आहेत किंवा या इथून तिथे तिथून तिथे हे जे काही केलेलं आहे, सुनामी रिलीफ वर्कमध्ये काम केलं आहे, कोविडमध्ये काम केलेलं आहे, तर या कुठल्याही प्रसंगाच्या वेळेला मला कधीही असा प्रश्न माझ्या मनात उमटला पण नाही की घराचं काय होईल, असा कधीही माझ्या मनात प्रश्न उमटला नाही. आणि त्याचं संपूर्ण श्रेय हे त्यांना आहे, कारण तुम्ही तेव्हाच अत्यंत मनमोकळेपणाने आणि तुमचं 100% देऊ शकता जेव्हा तुम्हाला पाठीमागे काहीतरी विवंचना नसते आणि तुम्हाला माहिती असतं की काही घडलं. आणि जसं मी म्हणलं की मला माहिती होतं काही घडलं आणि मी परत गेले तरी देअर इज समवन टू बॅक मी, कोणीतरी आहे माझ्या पाठीमागे की जे मला एकटं कधी पडू देणार नाही. तर अशी माझी सपोर्ट सिस्टीम खूप स्ट्रॉंग आहे. अजूनही माझ्या आईशी मी तेवढ्याच गप्पा मारते. अजूनही तिला माहिती असतं की माझ्या आयुष्यात काय घडतंय. आजच्या या इंटरव्ह्यूचं पण आज सकाळी मी तिला सांगितलं होतं आणि तेव्हा तिने मला सांगितलं होतं की नीट बोल. त्यामुळे अजूनही तिला माहिती आहे. माझ्या बहिणी ही पण माझी खूप मोठी ताकद आहे. माझं लहानपण मी ज्यांच्याबरोबर अनुभवलं आणि त्या अनुभवांमधनं ज्या आम्ही 3 जणी आज मोठ्या झाल्या आहोत. प्रत्येक जण आम्ही आपापल्या क्षेत्रामध्ये काहीतरी करतोय. आम्ही 3 जणी खूप वेगवेगळ्या गोष्टी करतो. म्हणजे मी सोशल वर्कर आहे, माझी दुसरी एक बहीण आहे ती ट्रॅव्हल अँड टुरिझममध्ये आहे,
तिसरी आहे ती कन्स्ट्रक्शन बिझनेसमध्ये आहे, माझे मिस्टर ॲग्रिकल्चरमध्ये आहेत, त्यामुळे माझी मुलगी हॉटेल मॅनेजमेंटमध्ये आहे. त्यामुळे असं आमचं जर का ओव्हरऑल आम्ही कुटुंब बघितलं तर असा बहुतेक आमच्या कामामुळे आम्ही तो एकसुरीपणा आमच्या कुटुंबातला टाळू शकलेलो आहोत, की प्रत्येक जण बाहेर काहीतरी वेगळं करतं आणि प्रत्येक जण त्यामुळे घरात काहीतरी वेगळा अनुभव घेऊन येतं की जे एकमेकांना समृद्ध होण्यासाठी खूप मदत करतात. आणि मला वाटतं या कोविडच्या काळामध्ये आम्हाला त्याच गोष्टींनी तारलं असावं, कारण इतकं काय म्हणूया आपण, आपल्याला सवय नव्हती या प्रकारच्या वातावरणाची. आणि आजूबाजूच्या सारख्या त्या बातम्या, बाहेर वाजणारे ॲम्ब्युलन्सचे आवाज आणि हे जेव्हा आपण सगळं बघत होतो त्या सगळ्या कालावधीमध्ये स्वतःची मानसिकता नॉर्मल ठेवणं हेच खूप मोठं चॅलेंज होतं. आणि ते फक्त तेव्हाच राहू शकतं की जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या गरजा ओळखू शकता आणि त्यानुसार वागू शकता. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या कालावधीमध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टींमधनं आनंद घ्यायला आम्ही शिकलो आणि एकमेकांच्या बरोबर राहायला पण शिकलो कोविडमुळे. तर माझं कुटुंब ही माझी ताकद आहे असं मला फार ठामपणे वाटतं आणि माझ्यामध्ये ती प्रत्येकाचीच असते. मला आठवतंय आम्ही ज्यावेळेस योगिता ताईंबरोबर सांगली कोल्हापूरला पूरग्रस्त परिस्थिती ओसंडून गेली होती, म्हणजे पूर्ण झाली होती, आणि त्यानंतर एका शाळेच्या बांधकामाबद्दल आणि इतर गोष्टींसाठी पर्सिस्टंट फाउंडेशनकडून मदत पोहोचवली होती. आणि त्यानंतर विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना त्या सर्व विद्यार्थिनी त्यांच्या आईबद्दल ज्यावेळेस भरभरून बोलायच्या त्यावेळेस योगिता ताईंना त्याचं खूप कौतुक वाटलं होतं. आणि आज वस्तीमधल्या अशा अनेक मुली आहेत की जे त्यांच्या आईवडिलांच्या कष्टाबद्दल जाणीव ठेवतात आणि त्या सर्व आईंना जर विचारलं तर त्या सांगतात की आमच्या मुलांच्याच स्वप्नांमधून आम्ही आमचं आयुष्य पुढे अजून कसं छान होईल यासाठी ते स्वप्न पाहत असतात. तर खूप छान आत्तापर्यंतचा हा सगळा प्रवास आहे. तर घरातील सदस्यांचा पाठिंबा असला तर आपण सामाजिक कामामध्ये अजून जास्त ताकदीनं काम करू शकतो हे तर कळालंच. पण तरी सुद्धा सामाजिक काम करत असताना अनेक कार्यकर्ते खूप जोशमध्ये येतात, काही जणांचा होश असतो. तर सामाजिक काम करत असताना कार्यकर्ता म्हणून काय करायला हवं, काय करू नये असं जर विचारलं तर काय सांगताल एक कार्यकर्ता म्हणून? आत्तापर्यंतचा माझा कामाचा अनुभव जर का आपण लक्षात घेतला तर मला एक गोष्ट कायम माझ्या मनात सारखी असते की आत्ताची जी ही सगळी परिस्थिती आहे ती परिस्थिती बदलण्याची शक्ती दे मला. काही गोष्टी आहेत की ज्या मी बदलू शकत नाही ते मान्य करण्याची मला वृत्ती दे. आणि तिसरं, ह्या दोन्हीतला फरक समजण्याची बुद्धी दे. तर हे मला मी कॉलेजमध्ये असल्यापासनं सतत मनावर बिंबवत आलेली आहे आणि ते मला सांगितलं गेलंय जे मी आजपर्यंत माझ्या स्वतःच्या मनावर बिंबवते. कारण असं होत नाही की आज मी एखादी गोष्ट करते आणि म्हणजे आज ही माझी मानसिकता आहे तो उद्या तीच असेल असं नाहीये, ती बदलूही शकते. आपण माणूस आहोत त्यामुळे आपल्यालाही कधीतरी राग येणार, आपल्यालाही वाईट वाटणार, आपणही फ्रस्ट्रेट होणार. हे सगळं स्वाभाविक आहे सामाजिक कार्य करत असताना, कारण तुम्हाला येणारे अनुभवच तसे आहेत की कधीतरी ते खूप मनाला समाधान देणारे असतील, अनपेक्षितरित्या मनाला समाधान देणारे असतील आणि कधीतरी अनपेक्षितरित्या खूप मोठा धक्का देणारे पण असू शकतात. अशा वेळेला ते भान ठेवणं हे मला वाटतं खूप गरजेचं आहे. दुसरं, मला असं वाटतं की आपण सतत मी काय देऊ शकतो ह्याचा विचार करणं गरजेचं आहे, पण मी ह्याच्यातनं काय शिकू शकतो ह्याचा पण भान ठेवणं गरजेचं आहे. आणि आज एखादी गोष्ट जमली नाही, आज एखादी गोष्ट करता आली नाही, आज अपेक्षित परिणाम मिळाला नाही, ठीक आहे, आज संपणार आहे, उद्या येणारच आहे. आणि कारण बदल हा ही एकच स्थायी गोष्ट आहे. मग हे जर का आपण मान्य केलंय की बदल ही एकच स्थायी गोष्ट आहे तर आज एखादी गोष्ट जर का जमली नाही तर ती उद्या जमणारच आहे. असं जर का तुम्ही सातत्याने स्वतःच्या मनाशी बोलत राहिलात, घोकत राहिलात
तर एक, तुमचे विचार त्या दृष्टीने काम करायला लागतील, आणि दुसरं, तुम्ही त्या दृष्टीने तुमच्या आजूबाजूचे रिसोर्सेस पण शोधायला लागतात. म्हणजे ते म्हणतात ना हिंदी पिक्चर मधला तो फेमस डायलॉग, पुरी कायनात आपके साथ हो जाती है. तर ते कायनात साथ हो जाती है म्हणजे काय, तर तुम्ही त्या दृष्टीने आजूबाजूच्या परिस्थितीकडे बघायला लागता, म्हणून त्या गोष्टी तुम्हाला सापडतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की कार्यकर्ता म्हणून आपण हे एक भान ठेवावं की एक, हे काम करत असताना मला आनंद मिळतोय का, आणि मी दुसऱ्या कोणाचं नुकसान नाही करत आहे. हां, त्या गोष्टीचा अपेक्षित परिणाम मला मिळाला का नाही मिळाला ही बाब दुसरी आहे. त्याच्याविषयी विचार करता येऊ शकतो, परिणामकारकता वाढवता येऊ शकते. पण कामातलं सातत्य टिकवायचं असेल तर मात्र आपल्याला त्या कामातून आनंद मिळतो आहे किंवा नाही हे आपण सतत बघत राहिलं पाहिजे. आणि जर का आपल्याला आनंद मिळत नाहीये त्या कामातनं, तर शोधलं पाहिजे की का आनंद मिळत नाहीये, असं काय आहे की जे आपल्याला खुपतं. मी 365 दिवस अनेक कार्यकर्त्यांबरोबर सामाजिक काम करताना हे माझ्यासाठी पण खूप लक्षात राहण्यासारखं आहे. खूप सोप्या शब्दांमध्ये तुम्ही सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी खूप छान, मी तर म्हणेन की एक वेगळा दृष्टिकोन दिला. आत्ता कोरोनाचा सगळा म्हणजे आपण म्हणू की जो काही आपत्ती आलेली आहे ती डोळ्यासमोर ठेवता खूप जणांची मानसिकता बदलली आहे, खूप जणांचा दृष्टिकोन बदलला आहे या सगळ्यांकडे पाहण्याचा. तर आपण सर्वांसाठी तर बोलू शकतो, पण मला आवर्जून विद्यार्थी आणि पालकांनी आता या कोरोनाच्या स्थितीमध्ये काय केलं पाहिजे असं जर मी सांगितलं तर मला काय सांगू शकाल? मी मागच्याच आठवड्यात माझ्या घराच्या जवळच्या एका मुलीशी बोलत होते. तिने 10वीची परीक्षा दिली आता, आणि मी तिला असं विचारलं की तू काय करतेस आता. ती म्हटली काही नाही करत. म्हणलं म्हणजे ऑनलाईन क्लास वगैरे असं काही नाही आहे का. ती म्हणली नाही, काही नाही करत आहे. का गं म्हणलं. ती म्हणली नाही काय काकू आता नाहीतरी कॉलेज चालूच नाही आहे, मग मी ठरवलं आता पुढच्याच वर्षी 11वीला ॲडमिशन घेऊ, यावर्षी 11वीला ॲडमिशनच घेणार नाही. म्हणलं बरं, मग आता काय करतेस. म्हणजे काय नाही, आता डान्स शिकते. आणि काय करतेस. आणि काय नाही, छोटं बाळ आलंय घरात, त्याच्याशी खेळते आणि घरात आईला मदत करते. ही एक मुलगी होती. दुसरा एक मुलगा जो ज्याला मी खूप जवळून ओळखते, तो क्लासेस करतोय, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सची तयारी करतो आहे, आणि खूप अत्यंत मनापासून अभ्यास करतो. दर रविवारी परीक्षा देत असतो. आणि म्हणजे तोही एक मुलगा आहे की जो डिजिटली खूप ऍक्टिव्ह आहे. तर ह्या दोन्ही परिस्थितींमध्ये मी जसं म्हणलं तसं त्यांचं कुटुंब त्यांच्याबरोबर आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयामध्ये, त्यांनी घेतलेल्या निर्णयाला साथ द्यायला त्यांचे आईबाबा त्यांच्याबरोबर आहेत. आणि त्याचबरोबर त्यांनी जे ठरवलं आहे ते मनापासून करतात. त्यामुळे तुम्ही अभ्यासच केला पाहिजे का, तुम्ही क्लासेसच केले पाहिजेत का, तुम्ही काय अगदी पुस्तकाला किडाच झालं पाहिजे का, असं काही नाही. पण जे काही कराल ते मन लावून करा. जे काही कराल त्याच्यामध्ये काहीतरी अचीव करण्याचं किंवा कुठल्या तरी काहीतरी एक्सपर्ट मी त्याच्यात मिळवेन ह्याच्या दृष्टीने प्रयत्न करा. आणि आत्ताच हे एक काय म्हणूया, हा एक प्रसंग आहे, हे एक वर्ष आहे. हे एक वर्ष म्हणजे तुमचं करिअर नाही. ह्या एका वर्षामध्ये समजा कधी चुकून कमी मार्क पडले, तुमच्या परफॉर्मन्सनुसार तुम्हाला नाही मार्क पडले, ठीक आहे, हे एक वर्ष आहे. जर का 50-60% या रेंजमध्ये असणारी एक मुलगी आज इथे बसून, तेव्हा तर कोरोनाही नव्हता, इथे बसून आज जर काही मुलाखत मी तुम्हाला देऊ शकते आहे, तर तुमची पिढी, तुमची जनरेशन ही नक्की आमच्या जनरेशनपेक्षा स्मार्ट आहे. अशा वेळेला एखादं वर्ष हातातनं गेलं म्हणून आता पुढे आयुष्यात मी काहीच करू शकणार नाही का, किंवा आपल्या मुलाचं केवढं मोठं नुकसान झालंय असं विचार करून त्याच्यावर खूप दडपणही आणू नका. हां, हेही तितकंच खरं आहे की मग काहीच करू दे नको का त्याला, मग नुसतंच रिकामं बसू दे का, नुसताच टीव्ही बघू दे का. काहीतरी कौशल्य अंगी बाळगण्यासाठी त्याला निश्चित मदत करा. मग ते कौशल्य अगदी घरातल्या स्वयंपाकापासून ते जसं मी म्हणलं तसं काही असू, चित्रकला असेल, नाच असेल, काहीही असू शकेल. किंवा जर का त्यांनी ठरवलंय की नाही मला पुढे शिक्षण घ्यायचं, या प्रकारचं करायचंय, मी हा क्लास करणार,
मला पुस्तक आणून द्या, माझा मी अभ्यास करतो. तो जे काही करेल ते मनापासून त्याला करण्यासाठीचं वातावरण आणि मदत करणं हे माझ्या मते प्रत्येक पालकांनी करावं आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे ठरवावं की आपल्याला काय करायचं. खूप छान. मी कुठेतरी वाचलं होतं की 2020 हे सालच आपल्या जीवनामधून वगळावं लागलं तरी चालेल, पण ही संधी म्हणून पण आहे. जर आपण सुरक्षित असू, आपण जर हेल्दी असू, तर करण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि त्या योगिताताईंनी सांगितल्या. आणि तुम्हालाही माहीत आहे की आपण यावर्षी दिवाळी अंक हा असाच डोळ्यासमोर ठेवून काढलेला आहे. आज तुम्हाला माहित आहे की आज अभ्यासिकेतल्या सर्व मुलांचे ऑनलाईन क्लासेस चालू आहेत, पण दिवाळीच्या आसपास आपलं राहुटी शिबिर असतं, त्याचबरोबर दिवाळी महोत्सव असतो, तर तो यावेळेस होऊ शकणार नाही. तर सर्व पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि सर्व समुत्कर्ष प्रकल्पातील जे समन्वयक आहेत, या सगळ्यांनी ठरवलं की आपण त्यांना हातामध्ये अशी एक भेट देऊया की ज्यामधून त्यांना वेगवेगळ्या गमती जमती, योगिताताईंसारख्या लोकांचे अनुभव आणि काही नवीन गोष्टी शिकायला मिळतील. तर मला योगिताताईंना विचारावं असं वाटेल की दिवाळी अंक ही संकल्पना कशी वाटली, जी आज वस्तीतल्या मुलांपर्यंत जाऊन पोहोचणार आहे, त्याबद्दल थोडक्यात सांगता? एकतर ही संकल्पना खूप छान आहे, कारण मला व्यक्त होण्याची एक संधी मिळते या निमित्ताने. असं म्हणून मुलं या प्लॅटफॉर्मचा वापर करू शकणार आहेत. दोन, तुम्ही हे दोन्ही पद्धतीने आणताय. म्हणजे एखादा मुलगा जो खूप छान असेल कॅमेरा हँडलिंगमध्ये, ज्याला मोबाईल सांभाळता येतो, तो शक्यता आहे तुम्हाला एखादी त्याची कथा किंवा एखादा नाच किंवा दुसरं काहीतरी त्याचं आर्ट क्राफ्ट तो जे करतोय असं काहीतरी रेकॉर्ड करून पाठवेल दिवाळी अंकासाठी. एखादी मुलगी जी उत्तम गोष्ट लिहिते, कविता लिहिते, ती तुम्हाला काहीतरी लिहून पाठवेल त्याच्यासाठी. त्यामुळे हे दोन्ही फॉर्ममध्ये तुम्ही करता आहात, ही खूप अभिनंदनाची गोष्ट आहे. आणि त्यानिमित्ताने आपण जसं तुम्ही म्हणलात की ही एक संधी आहे, तर तसंच ही संधी म्हणून तुम्ही त्याचा वापर करताय. नाही तर दिवाळी अंक म्हणलं की तो प्रकाशित झाला पाहिजे आणि तो रिटन, लिखित या स्वरूपात असला पाहिजे. ह्या चौकटीला छेद देणारा दिवाळी अंक म्हणून डिजिटल दिवाळी अंक पण आपण आणतो आहोत. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक, आपण जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचू शकू. आणि असं होतं ना कधी कधी दुसऱ्याचं बघून आपल्याला असं वाटतं की अरे हा मला हे जमेल. कधी कधी असं वाटतं की वाचून असं वाटतं की येईल का नेमा नाही, शंका आहे. पण जेव्हा मी माझ्याच वयाच्या, माझ्याच वस्तीतल्या एखाद्या मुलीला समजा माझ्याच दिवाळी अंकामध्ये काहीतरी परफॉर्म करताना त्या चॅनलवर बघती आहे, तर शक्यता आहे ते मलाही कॉन्फिडन्स देऊन जाईल काहीतरी करण्याचं आणि नवीन काहीतरी शेअर करण्याचं. अगदी मी शेअर करू शकीनच असं नाही, पण मी तो प्रयत्न तरी करायला लागेल. त्यामुळे मला असं वाटतं की हा एक प्रेरणा देणारा, इन्स्पिरेशन देणारा प्रयोग म्हणून याच्याकडे नक्की बघावं. आणि ज्या वेगवेगळ्या व्यक्तींच्या मुलाखती तुम्ही या दिवाळी अंकात घेतलेल्या आहेत, त्या वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या आहेत, तर तो एक अत्यंत समृद्ध अनुभव देऊन जाईल सगळ्यांनाच, पालकांना, इतर वाचकांना पण. आणि माझ्यासारखे जे सेवा सहयोग बरोबर काम करतात अशा लोकांना पण हे वेगवेगळे अनुभव आहेत. कारण सेवा सहयोग म्हणून काम करत असताना तुम्ही समाजातल्या खूप वेगवेगळ्या घटकांच्या बरोबर जोडलेले आहात. शक्यता आहे तेवढ्या वेगवेगळ्या घटकांच्या बरोबर काम करण्याची संधी मला एक विभाग प्रमुख म्हणून नसेल मिळत, तर ती एक संधी मला संस्थेच्या माध्यमातून आज मिळते, या चॅनलच्या माध्यमातून, की ठीक आहे मी काम नाही करू शकत आहे, पण मी किमान तो अनुभव ऐकू तरी शकते. दिवाळी अंकाच्या या तुमच्या शुभेच्छामुळे मला नक्की गॅरंटी आहे की हा दिवाळी अंक खूप जणांना आवडणार आहे. आणि त्याचबरोबर जरी त्या विभाग प्रमुख असल्या तर योगिताताईंचा चेहरा तुम्हाला नक्की लक्षात राहील, कारण का मुलाखत ही तशी झालेली आहे. आणि त्या नक्की तुम्हाला कुठल्या तरी एखाद्या वस्तीमध्ये छान उपक्रमामध्ये भेटतील किंवा एखाद्या शाळेमध्ये भेटतील, कारण का ते अनेक कर्मचाऱ्यांबरोबर अशा वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये आवर्जून सहभागी होत असतात. मला माहीत आहे की ही मुलाखत तुमच्यासाठी एक वेगळी प्रेरणादायी असेल, जी तुम्हाला शिक्षणामध्ये मी कसं काम केलं पाहिजे, शिकत असताना मी कसं काम केलं पाहिजे, त्याचबरोबर मी मज्जा पण केली पाहिजे, घरातली
जबाबदारी सांभाळून घरातल्या सदस्यांची ताकद घेऊन मी माझ्या सामाजिक कामामध्ये कसं काम करू शकतो असा सगळा प्रवास योगिताताईंकडून आपल्याला आज जो मिळाला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद अँड हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या सर्व वाचकांना मनापासून दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ही दिवाळी सगळ्यांनाच आपल्या सर्वांनाच अत्यंत आरोग्याची आणि आनंददायी जाऊ दे आणि आपल्या आयुष्यातलं 2020 साल हे जे येऊन गेलं तसं ते परत कधीही न उजाडू दे याच्यासाठी आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.